नमस्कार मित्रांनो. तर आपण बैलगाडी शर्यतीचा व्हिडिओ टाकतो चॅनलवर आपल्या. बैलगाडी शर्यतीबरोबर आपण अजून काय दुसरं करतो, दुसरा कामधंदा काय करतो हे पण आपण आपल्या व्हिडिओत अजून इथनं पुढं तुम्हाला टाकणार. तर हे बघा, हे आपलं एक छोटंसं शेळीपालन आहे. या सगळ्या शेळ्या आपण विकत घेतलेल्या आहेत. स्वतः चालू केलेलं आहे सगळे शेळीपालन. ही दिसते ही शेळी भुंडी, ही आपण पहिल्या त्याला 7,500 रुपये विकत घेतलेली. ही आपली पाट घरची आहे बघा. हिला आता एक 9 महिने पूर्ण झालेच. हे आपल्या शेडचा इथनं पुढं होणारा, म्हणजे काय म्हणतात त्याला, ब्रीडिंगसाठी बोकड. आपल्या गावरान शेळीला बिटल क्रॉस करून हा बोकड झालेला आहे. आता ह्याला 13 तारखेला बघा 3 महिने पूर्ण झाले त्याला, म्हणजे परवा दिवशी. कसा आहे बघा, डोळे येण्याचं. हे जे आईला 4थं येत होतं, पण एकच झालं बोकड. अगोदर सगळ्या त्याला 2-2 व्हायचे, पण ह्या त्याला एकच झाले. पण एकदम रागीट आणि हे असा बोकड. कमीत कमी अजून 2 वर्ष आपण ह्याला ठेवणार आपल्या शेडवर. ही एक आपला नवीन मेंबर बघा. याला आत्ता 15 दिवस झालेत. तर ह्याला जन्मल्यापासून आपण आज बरोबर 15 दिवसापर्यंत हिला रोज 5 मिली ग्राय पावडर दिले. आता आज ह्याला जंतुनाशक करायचं आहे. आणि ही पाट आणि हिच्या पहिल्या आपल्या, म्हणजे पहिल्या लॉटमध्ये हिच्याबरोबर एक 3 बोकड होती. त्याच्याकडे जे गाभ लागले का काही कळणं झाले. पोट पण दिसायले, जरा कास केल्या दिसायल्या. एक 2.5-3 महिन्याची गाभ असेल असं वाटायलंय. बघूया आता, अजून एका महिन्यात कळेल क्लिअर गाभ आहे का नाही ते. पण एक 90% तर वाटतंय बरं का गाभ असेल असं. आपला पहिलाच व्हिडिओ आहे भावांनी, त्यामुळे जरा समजावून घ्या. काय बोलताना अडखळले, काही चूक झाली तर. तसं आपण एक 2 वर्षापासून शेळीपालन चालू आहे आपली. तर हिला ही ती पाट मगाशी बारकी दिसली का, ती हिची पाट आहे ह्या शेळीची. दुसऱ्या त्याला तिला एकच पाट झाले तिला पण. हे आपण दसऱ्यात का असं मिळते का कुट्टे करून टाकल्या बघा यासनी खायासाठी. आणि ही शेळी दिसते का, हे आपण पिल्लो असताना 3 महिन्याचं एक जणाला शेजारी अर्धलीन दिलं होतं. त्यांनी आता 2 येतं खाऊन परत दिल्या माघारी. ती बिटल बोकडा ती ह्याचाच आहे बघा, बिटल क्रॉस झालेला. आणि ही मोठी शेळी दिसते, ते आपण मिरज बाजारातनं मागच्या त्याला 17,000 रुपयाला घेतली आपण, यायला झालेली. आता परत यायला झालं आहे. आणि हे जी दिसते का, हे आपली सगळ्यात सुरुवातीची शेळी. म्हणजे ही जी आई आपण 10,000 रुपयाला आणली होती, त्यावेळी ही एक 15 दिवसच होतं. आणि 4 दिवस शेळी आपल्या तिथे, म्हणजे हे करंट लागून मेली शेळी ती. मग त्या एक 15 दिवस महिन्याचं पिल्ल्यापासून हिला इथंपर्यंत तयार केली. आता पहिल्याच आता 2 बोकडं दिली. 2 बोकडा आपण ते 11,500ला एक विकलं, एक 11,000 विकलं 7-7 महिन्यात. म्हणजे 22-23,000 रुपयाची 2 बोकडे हिनं पहिलं जेताला दिली आम्हाला. आणि आता आणि एक 1.5 महिन्याची गाभ आहे.
हिला पण आता आपण बिट्टलच बोकड क्रॉस केला आहे, प्युअर बिट्टल. आता बघू हिला पण काय होतं. ही ती आपली अर्धलीन दिलेली शेळी. दसऱ्यात घास, मेथी घास आपण एक 10-10 गुंठ, एक 10 नाही, दोन्ही मिळून एक 10 गुंठ होईल असा केला आहे. हे आपला गोल्या बघा कसा फिरतोय शेळ्यातनी. ते मारते म्हणून त्याच्या असं आडाने जाऊन हे करते त्याला. ही आपली जुनी बैलगाडी एक होती आपल्या वडिलांची, त्याची चाकं काढून असं शेळ्यासनी बसासाठी आपण केले. म्हणजे खाली त्या लेंड्या बिंड्या पडल्या तर असे घाणीत बसत नाहीत पिल्ली. वर जाऊन सगळे असे एकदम रात्री त्यांना आरामशीर बसतील वरती ह्याच्यात बैलगाडीत जाऊन. आपली मागच्या वेळेला एक 8-9 पिल्ली होती, सगळी पिल्ली त्या बैलगाडीत बसवली आपली जाऊन. सकाळला डापला दिला, सगळी बोकडं होती. तेवढी एकच पाठ होती बघा, तीच तेवढी आपली राहिली आता. ती ठेवायची आता आपली. एक शेळी तयार झाली तेवढीच आपली आता ती. आणि आता ही एक आपली नवीन तयार होणार. पिंकू नाव ठेवलं हिचं आपण, पिंकू. तर आपण शर्यतीचा नाद करतो बरं का, पण फक्त शर्यतीचा नादच करत नाही, तर त्याच्याबरोबर आपण दुसरं म्हणजे काय काय आपलं व्यवसाय आहेत ते सगळं तुम्हाला इथनं पुढे व्हिडिओज मी दाखवतो. तुम्हाला सांगत नाही काय काय आहे, तुम्हाला व्हिडिओत कळत जाईलच की आपण फक्त शर्यतच करतो का अजून पण काय दुसरं कुठनं काय करतो. फक्त त्या बैलगाड्यांच्या आणि बैलांच्याच मागं लागून पण चालत नाही बरं का. काहीतरी आपलं इन्कमचा सोर्स पण काहीतरी पाहिजे तसं मागं. तर आपला 1-2-4 दिवसात एखादा दिवस तेवढाच बैलांसाठी काढला तर चालतोय आपल्याला. ते पण आपला पहिल्यापासून एकदम नाद आहे, जन्मल्यापासून. ही एक शेळी आहे बघा आपली. ही अशी कुट्टी करून ठेवतोय रोज सकाळी आपण.